अहो, लय शांत बसलात, काय झालं? माझा मित्र सचिन खूप मोठ्या संकटात आहे. त्याच्यावर खूप कर्ज आहे. त्याला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. अहो, आपण काय मदत करणार? आपल्याकडेच काय नाहीये. बरोबर आहे तुझं, आपल्याकडे काही नाही. पण त्याला जर मदत नाही केली ना, त्याचं आयुष्य वाटोळ होईल. त्यामुळं मी असा निर्णय घेतलाय का आपली जी गावाकडे जमीन आहे ना, ती जमीन गहाण ठेवून त्याला आपण पैसे देऊ. काय? जमीन गहाण ठेवायची? आणि आपल्या भविष्याचं काय? अगं पण त्याला जर मदत नाही केली आपण आज, तर त्याच्या आयुष्याचं वाटोळ होईल. हा, त्याचा थोडा विचार करू ना आपण. अगं जवळचा मित्र आहे माझ्या तू. अहो पण हे बघ, तू काही टेन्शन नको घेऊ. त्याला जर आपण आज मदत केली ना, तो ह्या संकटातून एकदा बाजूला झाला ना, तो आपली परत फेड नक्की करल. चांगला मित्र आहे तो. आणि भविष्याचा विचार तू नको करू आणि टेन्शन पण नको घेऊ. त्याच्यामुळं मी ती जमीन गहाण ठेवतो आणि त्याला पैसे देतो. हं? सचिन, ए सचिन, अरे सुहास, एवढे सकाळी आला? तुझ्या डोक्यावर खूप कर्ज झालं असं समजलं मला आणि ऐकून खूप वाईट वाटलं. म्हटलं तुझी मदत करावी. तुला मदत करू वाटली ना, हेच लय झालं. पण काय मदत करणार रे तू तरी? कर्जाचा आकडा लय मोठा आहे बघ. मला माहिती आहे कर्जाचा आकडा, म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय. हे बघ, माझी गावाकडची जमीन मी गहाण ठेवतोय आणि तुला मदत करतोय. हे घे कागदपत्र. अरे सुहास, राहू दे. जमीन म्हणजे आपली वडिलोपार्जित संपत्ती असती. ती अशी घाण ठेवू नको. आणि ती पण माझ्या कर्जासाठी तू कशाला भुर्दंड घेतोय? अरे असं काय बोलतोय तू? आपण लहानपणापासून मित्र आहे. मी तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का? हा, तू ये बघ, टेन्शन घेऊ नको बरं. धर हे कागदपत्र, तुला माझी शपथ आहे, घे. सुहास, लय उपकार झाले बघ तुझे. अरे हात काय जोडतोय सचिन? हा, हे बघ, तू काही काळजी करू नको. तू सगळं कर्ज फेडून टाक आणि तुझं सगळं कर्ज फिटल्यानंतर तू माझी परतफेड कर. बरं चालतंय, मी नक्की तुझी परतफेड करेल बघ. बरं आज चल, आलाय तर चहा घेऊन जा. नको नको, चहा नको, थोडी गडबड आहे, भेटू आपण. बरं चालतंय. आणि तू पैशाचं टेन्शन नको घेऊ. मला तर रात्रभर झोप नव्हती लागत बघ. माझ्या मनावरचा लय मोठा बोजा दूर केलाय तू. बरं ये मग तू आता. हो, काळजी घे. हा. हे बघा, हे काही योग्य झालेलं नाहीये. सुहास भाऊजींनी त्यांच्या कुटुंबाची काळजी न करता त्यांच्या जमिनीची कागदपत्र घाण ठेवून तुम्हाला कागदपत्र दिली तो. खरंय, आणि त्यामुळेच मला कर्ज फेडणं शक्य झालंय. माझा मित्र माझ्या मैत्रीला वेळेत जागला, पण आता त्याच्या पैशाची परतफेड करणं, ती पण योग्य वेळेत, हे माझं कर्तव्य आहे. आणि मी त्याला वेळेवर पैसे परत करणार म्हणजे करणारच. हो, आणि हे ना तुमचं कर्तव्यच आहे. आणि हे लक्षात ठेवा, ती जमीन ना फक्त तुम्ही एक उधारी म्हणून तुमच्याकडे ठेवायची आहे. आणि लवकरात लवकर त्याची परतफेड करायची आहे. परतफेड करणार म्हणजे करणारच. तू बघ आता, लवकरात लवकर मी त्याला सगळे पैसे परत करतो की नाही, आणि माझ्या मित्राची जमीन त्याला परत देणार. खरंच सुहास भाऊजींचे खूप उपकार येतो आपल्यावर. माझा मित्रच वेळेत मैत्रीला जागला बघ. अपेक्षा सुद्धा नव्हती. अगं रक्ताची जी नाती जिथं तुटतात ना, तिथं मित्रच कामाला येतात. बरं जाऊ मी आता. हा. आता सटकून तयारीला लागायचं बघ. हो, अगं बघता बघता कर्ज फेडून टाकू, आहे काय त्यात? तेच की, आपण दोघं एकमेकाला साथ देऊ. चालतंय, हम्म. येऊ मी. हा, या तुम्ही. सुहास, अरे सचिन, कस काय यानं केलं अचानक? आलो. तुला एक चांगली बातमी सांगायची होती. कोणती? अरे माझ्या डोक्यावर जे कर्ज होतं ना, ते जवळपास मी सगळंच फेडलंय बघ आता. अरे वा, पण एवढ्या लवकर कसं शक्य झालं? अरे तेवढी मेहनत घेतली मी, आणि हिने पण खूप मदत केली. धंद्यातल्या नवीन नवीन टेक्निक शिकत गेलो
माझा सगळा व्यवसाय परत नावारूपाला आणलाय मी. भारी काम झालं बरं का. आता फक्त एक काम करू आपण, तुझी जमीन जी घाण ठेवली होती का ती लवकरात लवकर सोडून आणू. पण सगळं कर्ज मिटलंय ना? अरे एकदम व्यवस्थित, काहीच अडचण नाही बघ आता. मग काय हरकत नाही. हो भाऊजी, ह्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि तुमचे पण खूप उपकार आहेत आमच्यावर, माहितीये का? अहो वहिनी, उपकार कसले? माझा मित्र आहे तो लहानपणापासून. मग मित्रासाठी एवढं करू शकत नाही का मी? नाही सुहास, अरे वेळच एवढी वाईट होती ना, अक्षरशः आमच्या जवळच्या नातेवाईकांनी पण पाठ फिरवली. त्यांना वाटलं हा परत उभारी घेऊ शकणार नाही, याला मदत केली तर पैसे बुडतील. पण तू मागचा पुढचा विचार न करता वडिलोपार्जित जमीन घाण टाकली. तुझे हे उपकार माझ्यावर कायम राहतील बघ. हे बघ, काही टेन्शन न घेऊ. ओके झालंय ना सगळं आता? पण एक गोष्ट हा, परत तुला आयुष्यात काही संकट आलं, काही अडचण आली तर या मित्राला हाक मारायची. मी तुझ्यासाठी कधी उभा राहील. नक्की हक्काने मागल मी, काही लागलं तर. हा. चला मी चहा करते आपल्यासाठी सगळ्यांसाठी. हो. वा वा. बर चल, मी पण येतो थोडं. हो चल. मग बाकी? बाकी काही नाही, फर्स्ट क्लास चहा पिऊ आता. आला का हो? हल्ली लय उशीर होतोय तुम्हाला घरी यायला. काम होतं म्हणून थांबलो होतो. हा, भाजीपाला आणलं का नाही? लक्षातच नाही माझ्या नेमकं. सकाळी आणतो ना. तुमच्या काय लक्षात राहतं हो? दरवेळेस तर झालंय तुमचं. तुला सांगितलं ना सकाळी आणतो म्हणून. हा, बडबड करायची काय गरज आहे का? मग उद्या काय खाणार? अरे उद्या आणतो ना मी भाजीपाला सकाळी. हा, तुम्ही दारू पिलाय का? तुम्ही दारू पिलाय? हा, पेलो थोडी. अहो का पण? अगं इथं कामाचं टेन्शन असतंय म्हणून पेलो दारू. कामाचं टेन्शन कोणाला नसतं हो? सगळ्यांनाच असतं, म्हणून काय दारू पिणार का? रोज पेतो का मी दारू? हा, किती दिवसांनी पेलोय? मग तेच तर ना, रोज पित नाही तुम्ही दारू आणि नेमका आज पिला का बरं? काय झालं पेलो तर? हा, तुला काय कळणार आहे माझं टेन्शन? किती टेन्शन असतंय मला कामाचं. अहो टेन्शन सगळ्यांनाच असतं, म्हणून दारू पिऊन यायची का? हे बघ, जास्त बडबड काय करू नका. बडबड करू नको म्हणजे? अहो तुमच्या चांगल्यासाठीच सांगते मी. मला नको सांगू चांगलं का वाईट, मला कळतंय. आणि हे बघ, तुझ्या पैशाची दारू नाही पेलो मी, माझ्या पैशाची दारू पेलोय. कळलं का? म्हणजे मी कमवत नाही म्हणून तुम्ही मला एवढं सगळं बोलून दाखवता का? हे बघ, बाद झालं तुझं रडणं, बडबड बाद झाली. हा, अहो चांगल्यासाठी बोलते हो तुमच्या. अरे नको ना सांगू मला चांगलं. हा, हे असं जर केलं ना तू बडबड, रोज दारू पिऊन येईन मी. हा, मग बघ काय करायचं ते. असं का करायला लागले ते? मानसी, काय ग, काय झालं? काय झालं? कुठं काय? काहीच नाही. काय झालं सांग, खरं खरं दिसतंय तू तोंड पाडून बसलीयस. अगं काय सांगू तुला मी, सुहास आहेत ना हल्ली दारू प्यायला लागलेत. काय? हा, आणि मी त्यांना विचारलं का पिता दारू, तर म्हणतात ऑफिसचं टेन्शन आहे म्हणून पितोय. अगं पण दारू पिणं हा चुकीचा पर्याय आहे ग, दारू नाही प्यायला पाहिजे. तेच तर, मी पण त्यांना तेच समजून सांगते, पण माझं ऐकन तर खरं. अगं टेन्शन तर सगळ्यांनाच असतं, असं कोणता व्यक्ती त्याला टेन्शन नाहीये, पण दारू पिणं हा त्याचा उपाय नाहीये. तेच तर, आणि तुला पण माहिती आहे ना ग, दारूमुळे किती जणांचे संसार उद्ध्वस्त होतात. मग आता ते तर आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय ग. आणि मला पण तेच वाटतं की माझा संसार नको उद्ध्वस्त व्हायला. अगं तू रडू नको. काय झालं, काय रडतंय तुझ्या? अहो ते अहो भाऊजी, काय सांगू तुम्हाला मी, आमचे हे दारू प्यायला लागले तो. सुहास, हो, आणि त्याला काय एवढं झालं दारू प्यायला? असलं वाईट सवय लागल्या कशा काय त्याला? ते म्हणतात की ऑफिसचं खूप टेन्शन आहे म्हणून मी दारू पितोय. टेन्शन असल्यावर दारू प्यायचं असं कोणी सांगितलंय? हा, तुम्ही बोलला का त्याच्याशी एकदा? मी खूप समजून सांगितलं दारू नको पिऊ, चांगलं नाहीये, पण माझं ऐकन तर खरं. एक काम करा, तुम्ही काळजी करू नका, माझा लहानपणीचा मित्र आहे तो, मी जातो आणि त्याच्याशी बोलून घेतो, नाहीतर आपण सगळेच बोलू. हो चालेल, हा आपण सगळे त्यांना समजून सांगू. हा, त्यांना समजून सांगितलंच तर त्यांना कळेल ना.
ठीक आहे, काही काळजी करू नका. हा. आपण जाऊ आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलू मग. हो हा? चालेल, तू टेन्शन नको घेऊस, आम्ही आहोत ना. आले ते तर चहा पाणी तरी करणे. हा, चल मी आत ये. चहा ठेवते. नाही नको ग, मला चहा प्यायची नाही इच्छा. ग बस, मी चहा ठेवते, मग आपण जाऊ भाऊजींना भेटायला. चला आत या. चल. काय चाललंय सुहासराव? निवांत. काय नाही, बरेच दिवस गाठ भेट नाही, म्हणलं भेट घ्यावं मित्राची. काय चाललंय काय नाही. हा, कामाची जबाबदारी भरपूर वाढली आहे ना. हो ना, कामाचा लोड पण वाढलाय आणि पोस्ट पण वाढली. चालायचंच. अरे जो काम करतो ना त्याची जबाबदारी वाढते, है की नाही? बरोबर आहे. पण बघून आनंद झाला. पोस्ट वाढली तुझी, चांगली प्रगती करतोय. बरं झालं तुम्हाला भेटायला आली. काय मानसी, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. काय हो, चांगलं चाललंय ना आपलं? हो. हो ना. एकदा स्वतःच्या मनाला विचारा, खरंच चांगलं चाललंय का आपलं? अगं सगळं व्यवस्थित चाललंय ना आपलं. हे बघा, हिचं काय मनावर नका घेऊ, सगळं व्यवस्थित चाललंय. काय म्हणावं नको घेऊ. काल तर दारू पिऊन आला, माझा विचार तरी केला का तुम्ही? पिल्यावरती माझ्यावर काय बितन? हे बघ मानसी, तुम्ही भांडत बसू नका. सुहास, अरे कामाची जबाबदारी वाढली, टेन्शन वाढलं, म्हणून तू दारू प्यायला चालू केलं? हे काय बरोबर नाहीये. आणि मानसीने सांगायची गरज नाही, माझ्या पण कानावर आलंय बऱ्याच ठिकाणाहून. हे बघा, कामाचा लोड असतो मला, दिवसभर काम करतो मी, दमून येतो घरी. दारू प्यायल्यावर थोडं बरं वाटतं आणि शांत झोप लागते, म्हणून दारू पितो. मी काय रोज रोज नाही दारू पित. भाऊजी, दारू पिणं हा कसलं तुमचं टेन्शनचं? दारू पिऊन जातं का टेन्शन? असं काय आहे का? अहो, दारू पिऊन ना तुमची तब्येत खराब होणार आहे आणि तुमचं फ्युचर सुद्धा खराब होईल त्याच्याने. आणि दारूनी कुठला प्रॉब्लेम सुटत नाही, फक्त तुला तात्पुरतं बरं वाटतं. हे बघ माझं ऐक, अरे तुला थकवा येतोय, टेन्शन होतंय, मानसिक त्रास आहे, तर तो दूर करण्यासाठी ध्यानधारणा कर, मेडिटेशन कर, योगासनं कर. बरेच उपाय आहेत आपल्याकडं. तर दारूच प्यायची असं काही नाही. आणि दारूचे वाईट परिणाम तुलाही माहिती आहेत. जरा विचार कर, उद्या तुला काय झालं तर मानसीचं काय होईल, आई वडिलांचं काय होईल, मूलबाळ आहे उद्या, ते काय करेल? अरे माझ्या काकांचंच उदाहरण बघ ना, माझे काका कशामुळे गेले? अहो पण मी कधीतरीच घेत होतो दारू. अरे तेच सांगतोय, कधीतरीच घेतोय म्हणूनच सांगतोय की घेऊच नको ना. काय मानसी, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. अहो, मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते हो. मला फक्त एवढंच वाटतं की आपला संसार नको उद्ध्वस्त व्हायला या दारूपायी. रडू नको. हे बघा, तुमचं पटतंय मला, बरोबर आहे तुमचं. मी सोडतो दारू, आता नाही घेणार इथून पुढे अजिबात. अरे सोडतो म्हणजे तू काय अट्ट्याल दारोडा नाहीये. मी फक्त सांगतोय, सुरुवात केली आहे तिथं शेवट करून टाक. शेवट करून टाका आणि संसाराकडे लक्ष द्या. हे दारू पिऊन तुमचं टेन्शन नाही जाणार आहे, उलट तुम्हाला अजून टेन्शन वाढणार आहे. नाही घेत आता. वहिनी, मला माझ्या मित्रावर पूर्ण विश्वास आहे. सांगितलेलं तू नक्की ऐकणार बघा. बरं जावा, तुम्ही फर्स्ट क्लास आता चहा ठेवा आम्हाला. हो नक्कीच, आल्लं घालून कर. हा. चल तू पण मध्ये. काय स्वयंपाक बनवतात का काय करतात राव? इतके दिवस झाले तरी अजून स्वयंपाक बनवता येत नाही नीट. पूर्वा, हे पूर्वा, काय झालं वरडायला? काय झालं म्हणजे? थोडा तरी नीट स्वयंपाक करत जाणार. अरे काय डाळ बनवली होती का? काय बनवलं होतं ते? पाणी एकीकडे चाललंय, डाळ एकीकडे चालली. हा, हो का? अहो जरा तरी बायकोचं कौतुक करावं. मी कोणतीही गोष्ट केली की तुम्हाला ती आवडतच नाही. कौतुक करा. अरे कौतुक करण्यासारखं काहीतरी कर ना, मग कौतुक करतो मी. अरे 2 वर्ष झाले लग्नाला, तुला अजून साधी डाळ बनवता येत नाही का? हो का? ठीक आहे. ए ऐक, संध्याकाळी आहे ना माझा मित्र येणार आहे जेवायला, तेव्हा तरी नीट स्वयंपाक कर. नावं ठेवल नाही तर तू. चालतंय. जा आता. वहिनी, हा, एक नंबर स्वयंपाक झालता बरं का. डाळ तर एवढी भारी झालती
मजा आली खायला. थँक्यू बरं का भाऊजी. नाही तर इथं काय लोकांना कौतुकच नाही आमचं. कोण हो? कोण भाऊजी, हे तुमचे मित्र. अहो जरा जरी मी काय केलं तर नावं ठेवणारच. मला सांगा भाऊजी, बायकोला फक्त एक कौतुकाचे थापच बस असते, हाय का नाही? सचिन, असं का वागतोस बाळा? अरे काय ऐकतो हिचं, आज चुकून डाळ चांगली झाली होती, नाही तर रोज आमच्या घरातली डाळ म्हणजे एकीकडे डाळ आणि एकीकडे पाणी. अरे बेसन असते बेसन. कमी जास्त होत असतं, आपण सांभाळून घ्यायचं असतं. वहिनी तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक जमत नव्हता. होय. कधी तिखट कमी पडायचं, कधी मीठ जास्त व्हायचं. पण मी एवढं प्रोत्साहन केलं ना, सगळा स्वयंपाक जमायला लागला. वा 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 भाऊजी, किती ना असं बायकोला प्रोत्साहन केलं तर संसार करायला किती मजा येते बरं. नुसती मज्जा उपयोगाची नाही, थोडी जबाबदारी पण पाहिजे माणसाच्या अंगावर. मज्जा करते. तू लय सिरियस होतो राव सचिन. हा, कधीतरी मजा करायची असती. बरं वहिनी, चला येतो मी आता. का रे? ते काय आहे, जेवल्यानंतर मला वॉक करायची सवय आहे. म्हणजे कसं शरीर तंदुरुस्त राहतं. वा 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 भाऊजी, किती चांगलं ना. बघा ना, नाहीतर आमचं हे खाते पिते इकडून तिकडं सुटत चाललं नुसतं बसतंय. सचिन असं असतं व्हय कुठं? हा, वहिनी मी 6ला उठतो पाठ आणि 200 सूर्यनमस्कार घालतो. 200. यो 200? तुमच्या मित्राला जरा विचारा, ह्यांचा सूर्य किती वाजता उगवतो. मी पण पहाटे 7-8 वाजेपर्यंत उठतो. हे पाटे 7-8 वाजता? अहो काय वाटतं का काय बोलताय? हा, 10 वाजता उठता, 10 वाजता. किती खोटं बोलणार आहेत तुम्ही. 10ला उठतो सचिन तू? हे पाठ झाली वय कुठं? हा, अहो तुम्हाला माहिती का भाऊजी, कधी पण उठतात, एक दिवसावर दारू काय पितात. अहो ते डोळ्याखाली बघा किती काळं काळं झाले. एक दिवशी ना हा माणूस नुसता दारू पिऊ पिऊच मारणार आहे बघा. सचिन तू दारू पितोय? हा, अरा हे नाही पटलं बरं का आपल्याला. वहिनी, मला आहे ना कशाचंच व्यसन नाहीये, साखरेचं सुद्धा व्यसन नाही. माझ्या रक्तात आहे ना एक थेंब सुद्धा चहा सापडणार नाही तुम्हाला. भाऊजी तुम्ही निर्व्यसनी आहेत, किती चांगलं नाव. तुमचं किती घरात लक्ष आहे बरं, तुमच्या बायकोकडे किती लक्ष आहे. यांचं बघ ना, माझ्याकडे लक्ष नाही आणि घराकडे लक्ष नाही. लक्ष? अहो माझ्या बायकोकडे लय लक्ष आहे माझं. तुम्हाला सांगतो, आमच्या लग्नात आहे ना माझ्या बायकोनी कोणती साडी घातली होती हे सुद्धा माझ्या लक्षात आहे. तुम्हाला सांगू का, गुलाबी साडी घातली होती माझ्या बायकोनं, गुलाबी नक्षीदार. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. भाऊजी 2 वर्ष झाले बघा लग्नाला आमच्या. तुम्हाला माहिती का, जशी या घरात आली ना, टोमण्याशिवाय मला काही नाही भेटलंय. येतात जातात ते सासूबाई मला टोमणे देतात आणि यांना तर माझं कधी कौतुकच नाही. हो भाऊजी तुम्हाला काय सांगू, 2 वर्ष झालं घरात पाळणा नाही हल्ला. आता मी यांना काय सांगणार, दोष ह्यांच्यातच आहे. मुलबा नाही वहिनी तुम्हाला अजून? मला 2 लेकर आहेत, 2. हे बघ वहिनी, तुमच्याने काही होत नसलं ना, मी काही मदत म्हणजे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, एक डॉक्टर, त्यांना आपण दाखवू ना. हा, काय वाटतं तुम्हाला? मुर्दा बसला तुझा. हा? इथं आहेस वय तू? गावभर झालं शोधते तुला मी आणि इथं बसलाय. अगे पूजा, असं काय बोलतीस ग? भाऊजी आमच्या इथं जेवायला आलते, काय झालं तुला? येणारच, कालच हाकलून दिलंय त्यांना. आले होते दुपारी दारू ढोसून, मग दिला हाकलून. दारू ढोसून? अगं काय बोलतेस, काय वाटतं का तुला? अगं तुझा नवरा किती निर्व्यसनी आहे, त्याला साखरेचं पण व्यसन नाही आणि तू काय बोलायला लागलीस असं? हो ना, साखरेचं सोडून बाकी सगळ्याच व्यसन या माणसाला. अगं असं काय बोलायला लागलीस? एवढं सकाळ सकाळी तुझा नवरा उठतो, तुझं किती कौतुक करतो गो. त्यांना हे पण माहितीये तू लग्नामध्ये किती नक्षीदार साडी नेसली होती म्हणून. साडी? अगं पळून जाऊन लग्न केलंय आम्ही, ते बी कोर्ट मॅरेज केलंय. भाऊजी होते की साक्षीदार म्हणून. हो ना भाऊजी? जाऊ द्या वहिनी, कशाला जुनं उकरून काढता आता. आणि सकाळी पहाटे तरी उठतोय ना, एक गुण चांगला आहे माझ्या मित्राचा. कशाचं पाट 12 वाजते त्यांना उठायला आणि उठलं की जातात दारू प्यायला. होय? हो काय भाऊजी खोटं बोलते, काय वाटतं का? लेस खोटारडा आहे बाई माणूस. तुम्हाला बी फसवलं की काय बोलून? म्हणजे घरी सगळं कुठानं तू करतोय आणि बाहेर लोकांना सांगतोय माझ्या रक्तात चहाचा थेंब सुद्धा नाही. काय बेवड्या? काय हो हा? हे सांगता बाई त्यांना. चला तुम्ही घरी, बघतेस तुम्हाला. अय, नाही चला. थांब. मेले बाई सगळे पुरुष सारखेच.
आहो झालं का नाही हो? थोडं राहिलंय. हा वय लवकर करून घ्या. मग काय तर मला बी तिकडे जायचंय, मला पण खुरपायचंय अजूक. बरं बरं. हा ऐका ना, ते मला माहिती आहे आपल्याकडे फार काही नाहीये, पण आपण सुखी समाधानी आहोत आणि आपण कष्ट करून नक्कीच सगळं नीट करू. बरोबर आहे तुझं. माणसाने ना कष्ट करून पैसा कमावला पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे गुलामी केल्यासारखं आहे. बरोबर आहे. आणि आपण समाधानी आहे ना, जेवढं आहे आपल्याकडं तेवढं आपण सुखात आहे, समाधानात आहे. मग अजून काय पाहिजे? ते आहेच. आणि कष्ट करून आपण पैसा कमवूच की. तुला तेच. खरं सांगू, हा तुझ्यामुळे हे शक्य होतंय. तू सुद्धा मला हातभार लावतीस ना. तुमचं तर काही बी असतं बाबा. नाहीतर आहे ना, मला एवढं शक्य नसतं झालं एकट्याला. अहो मी आहेच तुमच्या सोबत, तुम्ही कशाला काळजी करताय? आणि हे आपल्यावर आता आलेले दिवस जातेनच की, थोडे सगळे दिवस थोडे सारखे असतात. तुझी फक्त मला आयुष्यभर अशीच साथ पाहिजे. एक दिवस आपण नक्की श्रीमंत होऊ. नक्कीच हो. आणि आपली दोघांना एकामेकाची साथ आहेच की. बरं ते जाऊन द्या आता. हे चला करून घ्या बरं काम, मी बी पाणी आणते ए, जाऊन. हात लाव ना याला. हा हा हळूचा. हो. हा सुन्या, खर्च संध्याकाळी घरी यायचं बरं का. कशाला? गाडी पुजायला आणि कशाला. अभिनंदन अभिनंदन. नवी गाडी घेतली, 4 चाकी खाट. वय आईला भारीच काम की. आता आहे ना, पुढच्या महिन्यात आहे का 2 ट्रक काढणार मस्तपैकी. बाबू पण होय सच्या, आता चांगलं वाटतंय मित्र म्हणून तू एवढं बंगलं घेतो, गाड्या घेतो, उद्योगधंदे करतो, पण ह्याचा कधी महत्व आहे का तुला? ह्याचा कधी विचार केला का तू ह्या सगळ्या पैशाचा, संपत्तीचा? काय विचार करायचा आहे? अरे पैसा आहे तो सब कुछ आहे. पैसा असला ना सगळे तुमच्याकडे, नाही तर कोणी विचारत नाही. सगळे खरे सचिन शेठ, पण आजकाल जमाना बदललाय. तू म्हणतो ना हा पैसा काय, हात का मैल आहे ना, असं तसं ह्याहून त्याहून, पण त्याचा भरोसा नसतो रे. संपत्तीचं नाव काय आहे? संपत्ती. जी संपत्ती ती संपत्ती, त्यामुळे त्याचा विचार करायचा. हे बघ, एवढा विचार नाही करत बसत बरं का मी. आपलं मस्तपैकी पैसे घ्यायचे, गाडी वाडा बंगला विंगला चकाचक राहायचं. अरे किती दिवस असं घरी बघत राहतो? हा सुधार, उलट तू पण जरा. बराबर आहे. हेच तुझे मला विचार पटत नाही रावसाच्या. अरे कर्जाचे पैसे घेऊन हाऊसमूस करण्यात कसली आली मजा? त्यापेक्षा तू स्वतः कष्ट कर ना. स्वतः कष्ट कर, कमाई कर, आणि मग काय करायचं ते कर. कर्जानी माणसाची जबाबदारी वाढती, आणि कर्ज म्हणजे काय फुकट नसतं. आपण परत फेड करणार असतो. फक्त जे उशिरा मिळणार आहे ते आपण आधी घेतो. तुला नाही कळायचं, जाऊ दे चल. त्याला कसं आहे, आपलं शेटचं डोकं लागते. बरं आहे बाबा, तुझं शेटचं डोकं तू यापाशीच ठेव, आणि तुझं यश तुलाच लखला. मला काय ते नको. मी आपलं माझं कष्ट करतो. बरोबर, कष्ट करून पेढ खायला ये संध्याकाळी. येतो येतो. हा? हा हा चालतंय. सांगून पण उपयोग नाही रे पोराला या. अहो हा. आपलं घर किती छान आहे ना. आणि मग आवडलं का नाही तुला? हो, आवडलं का नाही? खूप आवडलं. हो, पण तुम्ही बिझनेस साठी घेतलेलं कर्ज ते मला खूप काळजीत टाकतंय हो. जर ते आपल्याला परतफेड करता नाही आली तर आपण काय करायचं? तू कशाला त्याचा विचार करत बसली? हा, अगं कर्जामुळे तर सगळे झाले ना शक्य. अगं सावकाराकडून आपण वेळोवेळी कर्ज घेतोय, त्याच्यामुळे घर गाडी हे सगळं लोकांना झगमगाट दिसतोय का नाही? मग त्याचा विचार कर ना तू. ते कर्जाचं काय डोक्यात घेऊन बसली? आज ना उद्या आपण फेडणारच आहे किती. पण अहो, दुसऱ्यांच्या पैशावर आपण किती दिवस जगायचं? आणि हा पैसा, ही संपत्ती आपल्या मोकळ्या श्वासाचा गळा घोटते हो. तू आहे ना खरंच नव्या पिढीतली बाई आहे, पण जुन्या लोकांचे विचार डोक्यात येत तुझ्या. कोण म्हणलं तुला दुसऱ्यांचा पैसा आहे? अगं कर्ज घेतलंय आपण, ते फेडणार आहे म्हणजे आपलाच पैसा झाला ना. हा आता वेळोवेळी जसं येईल तसं फेडायचं. त्याला काय, 4-2 रुपये व्याज गेलं तर गेलं. पण आपल्याला मोठं म्हणणार आहे का कोण साधं राहिलं तर? हा, कर्ज आहे तर बंगला आहे, गाडी आहे, शान आहे. काळजी नाही करायची जास्त. हा, जगणं ना साधं असलं तरी चालन, पण गुलामगिरीचं नसावं.
तुझी फवारणी झाली का रे श्वास? एका दिवसात होणार आहे कुठे 40-50 ड्रम मारायचे तर. हा, मग एखादा माणूस ठेव ना, 2 माणसात उरकून टाक. नाही रे बाबा, आज 10 मारले का उद्या 10, परवा 10, 4-5 दिवसात होऊन जाते. आले एवढे 3 दिवस वाया घाली तू. मी बघ 2 दिवसात. हे सुहास काहीतरी मदत कर राव आमची. हा प्लीज आम्हाला काहीतरी थोडीशी मदत करा. अहो हात जोडायला काय झालं नेमकं? झालं काय? अरे आमच्या घरात सावकार येऊन बसलाय पार. कशामुळं? अरे मी कर्ज नव्हतं घेतलं मध्ये, ते गाडी दागदागिन्यासाठी. सावकार ह्यांच्याकडून ते कर्ज फेडणं नाही झालं. आता आम्ही काय मदत करणार आहे बरं? आमचं घर झटलं तर रुपये पडन. मग अरे- तर पोटा पाण्यासाठी आम्ही पण करतो, तुम्हाला कवर देणार आम्ही. अरे पण गेलं 2 व्याजाचा हप्ता सुद्धा दिला नाही मी साधे. आता सावकार म्हणतो मी घरावर जप्ती आणन, मला काही करून यंदा व्याज आणि मुद्दल पाहिजेच. अरे सचिन, मी तुला अगोदरच सावध केलं, सगळं जपून पाऊल टाक. पण तुम्हाला नाही नाही, पैसे आज आहे उद्या आहे, पैसे आज आहे, आपल्याकडे काय कमी पैसा नाही. आता आले ना शेवटी. तूच काय, मी पण सांगितलं 17 वेळेस, पण ऐकायला तयारच नाही तुम्ही. मग आता काय करू ते तरी सांगावं मला. सावकार राव आमचं घरदार जप्त करेल. आमच्याकडे तेवढंच आहे, आता आमच्याकडे काहीच नाही राहिले. आता आम्ही पण काय करू शकतो त्याला? प्लीज वहिनी काहीतरी मदत करा, थोडीशी मदत करा आम्हाला. त्याच्यामुळे आधी सांगितलं होतं, पांघरून पाहून आहे ना हातपाय पसरायचे असते तर. पण नाही समजलं. हा, पैसे पैसे पैसे. मग आता करू तरी काय मी? काय होणार नाही, वाटल्यास तर आपण काहीतरी आमच्याकडून काय जेवढी मदत करता येईल अरे. तेवढी मदत करू. किती व्याज आहे, किती कर्ज बरं? सगळं मिळून 20 लाख रुपये घेतलं होतं. 20 लाख. आता आपण काय मदत करणार आहे? आपण इकडून तिकडून 1 लाख रुपये देऊ शकतो. हा, 20 लाख रुपये. आता हे बघ, आता एक शेवटचा मार्ग आहे. काय? तुम्ही जेवढ्या काय गाड्या घेतल्या ना कर्ज काढून, हा. गाड्या दागिने ज्या काही वस्तू घेतल्यात त्या सगळ्या विकून टाका. कमीत कमी त्या सावकारचं व्याज तरी जाईल. लोक नावं ठेवते ना मला. अरे असं ना तसं गेलेलंच आहे नाव. आता कशाला आता चिंता तुम्ही करता? आता याच्या त्याच्या समोर हात जोडून राहिले तर याच्यामुळे नाव नाही ठेवणार का? हा, हे बघा, तेवढा शेवटचा मार्ग आहे, तेवढं करा आणि ते व्याज देऊन टाका सावकाराचं. आणि इथून पुढे आहे ना कष्टाने कमवा. चालतंय मग. बरं झालं तूच माझं डोळं उघडलं बाबा. कसं असतं सचिन माहितीये का, कर्जाच्या पैशावर जर मौज मजा केली ना तर अशी वेळ येते. स्वतःच्या कष्टाच्या पैशावर मौज मजा केली असते ना तर अशी वेळ कधीच येत नाही. बर, जाऊ दे, जा तेवढं. आता ना ह्या पुढे ना अशा मार्गाला जाऊ नका, एवढंच करा फक्त. नाही, मला एक गोष्ट कळली पण, का मोराचा नाच आणि कर्जाच्या पैशाचा माज लय दिवस टिकत नाही. मी जातो सावकाराला वाटेल होतो पहिला. ठीक आहे, जा. चला आपण टेन्शन करूया. घेऊ नको काय. चल. बघितलं का असं होत असतं. लय महिने अवघड झालं राव. तेच तर. आणि द्यायचं तरी कवर आपण त्यांना? इथं आपलं घर, त्यांचं घर वाचवण्यासाठी आपलं घर विकून द्यायचं का? बर, जाऊ दे. बरं चल, मी बी जातो. हा, मला जायचंय, फवारा मारायला जायचंय. चल. बरं जा तू. आणि, काय लागलं तर सांग, माणसं बिनचं मी माणसं पाठवून देतो. तू येतो का माझ्याकडे फवारा मारायला? चल मी बी येतो. बर, चल आपण काय करू, आमचा आधी फवारा मारून घेऊ, मग तुझ्या इथं जाऊ. हा, चल. चल चल चल. अहो ऐका ना, बोल ना. आपण शहरात फ्लॅट घेऊया ना, कवर आहे अजून या घरात राहायचं. आणि तसंही मी आज पेपरमध्ये बातमी वाचली, शिक्रापूर इथं ना फ्लॅट लय स्वस्त भेटून राहिला. तू काय येडी झाली का? शिक्रापूरवरून पुण्याला जायचं का मी जॉबला? हा, हा, काय हा, किती लांब आहे माहिती किती तुला? मग आता काय करायचं? मग मुंबईला जाऊ ना, मुंबईला फ्लॅट घेऊ आपण. मुंबईला? हा, मला एक सांग, हे फ्लॅटचं खोळ कोणी घातलं बरं तुझ्या डोक्यात? हा, आपल्यासारख्या माणसाने ना हातरून पाहून पाय पसरायला पाहिजे, जास्त डोकं नक लावू. अहो ती माझी मैत्रीण नाही का मुक्ता, ती बी शहरात गेली, पूर्ण सेटल झाली तिथं, स्वतःचं घर घेतलं, दागदागिने केले. मग मलाही वाटतं तसं आपण पण करावं, म्हणून मी तुम्हाला म्हणते आपण जाऊ. म्हणजे लोकांचं बघून आपण करायचं का तसं? हा, मग या खेडेगावात राहिलं तरी काय हो, सुख सुविधा नाही, कसल्या काहीच नाही, सगळं शहरातच राहिलंय. मला सुहास, ए सुहास. अरे आज लय सकाळी सकाळी. हा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. का पण? अरे माझं अभिनंदन कर. काय हो भाऊजी, काय झालं? लय अभिनंदन अभिनंदन करताय. वहिनी फ्लॅट घेतला, फ्लॅट पुण्यात 2 BHK. काय 2 BHK? हा, अभिनंदन.
अहो वहिनी, काय माहितीये का, पुण्यात माझा मित्र आहे एक, खूप मोठा बिल्डर आहे. त्यांनी आपलं कन्स्ट्रक्शन साईट चालू केली होती. म्हणलं घेऊन टाका एक फ्लॅट. एकदम स्वस्त रेट मध्ये दिला त्यांनी. लक्झरियस फ्लॅट आहे, लक्झरियस. बाई हा, शिका काहीतरी यांच्याकडून फ्लॅट बीट घ्यायचं. गप ना तू. काय माहितीये का वहिनी, प्रत्येकाला जमल असं नाही ते. सोपं आहे का फ्लॅट घेणं? नाही. अहो, असा लक्झरियस फ्लॅट आहे तुम्हाला सांगतो. समोर गार्डन, स्विमिंग पूल, बारक्या पोरांना खेळायला 4 लिफ्ट आणि 24 तास पाणी लाईट. आयला भारी काम केलं बरं का, पण आणि मग एक नंबर. काय माहिती का सुहास, आपण नवरेले नालायक असतो रे. आपण आपल्या बायकांचा कधीच विचार करत नाही. मौज मजा करतो आणि त्यातच सगळे पैसे उडवतो. पण मी ठरवलं होतं, माझ्या बायकोचं स्वप्न मी पूर्ण करणारच. आणि त्यासाठी मी जोखीम पत्करली. ए काय रे भिकार आहे, हिथं काय करतोयस तू? पूजा वहिनी, अभिनंदन. किती आयुष्य आरामात राहत असते ना तुम्ही. 2 BHK फ्लॅट पुण्यात, ते पण सेंटरला. अभिनंदन. अभिनंदन. हा, आणि कुठं 2 BHK फ्लॅट घेतलाय? तुम्ही आम्ही आता तर भाऊजी बोलत होते फ्लॅट घेतलं म्हणून. काही काय, ह्याची एक कॉट घ्यायची लायकी नाही आणि हा काय 2 BHK फ्लॅट घ्यायला निघालाय का? हा, आणि काय रे खोटाडे, हिथं काय थापा मारत बसलाय तू? ते मस्करी करत होतो जरा. मस्करी, हेच काम आहेत का तुला? म्हणजे वहिनी तुम्ही फ्लॅट नाही घेतला? नाही घेतला. म्हणजे आयुष्य आरामात नाही राहतोय. आयुष्य आराम? अहो, ह्या संग लग्न करून माझी जिंदगी हराम झाली आणि कुठं आयुष्य आरामची जिंदगी देणार आहे हा मला? वहिनी बोलतात ते खरं आहे का? खरंय का? अहो, ह्या खोटारड्याला कुठं विचारताय तुम्ही? मला विचारा ना. अहो, ह्याची लायकी आहे का 2 BHK फ्लॅट घ्यायची? अहो, आजपर्यंत मला एक साडी घेऊन नाही दिली आणि ह्या काय 2 BHK घेणार आहे का? अहो, ह्याला ना 17 कंपन्यामधून काढून टाकले. आज मी 4 वेळा जाऊन माझ्या माहेराकडून पैसे आणते, तेव्हा कुठं आमचं घर चालतंय. म्हणजे हे सगळं खोटं आहे वय. सगळं खोट आहे, काही सांगताय. आणि काय रे, तुला काही काम धंदे नाहीत का? हा, इथं येऊन थापा मारत बसले. चल घरी भांडे घासून घेते, चल. हे बघ स्नेहा, तुला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, याच्यात काय गैर नाही आहे. पण माझ्या आईबाबांनी कष्ट करून हे बांधलेलं घर, हे आपली शेती, आता हे सोडून शहरात जायचं करायला मी नाही जाऊ शकत. आणि शहरातल्या स्विमिंग पूलला आपल्या गावातल्या विहिरीची सर येणार आहे का? तो शहरातल्या जिमचा वर्कआउट आणि आपल्या गावातल्या स्वच्छ हवेतला व्यायाम, याच्यात खूप फरक आहे. आणि इकडचा आयुष्य आराम तिकडे अजिबात भेटू शकत नाही. तू एकदा नक्की विचार कर. अरे 1000 रुपये देऊ बरं. अरे काय माझे कपडे झटाकलं तर 8 आणे निघायचं नाही, तू 1000 रुपये मागतो का मला? मी तेच सांगतोय तुला, एवढ्या दिवसाचा आपण कष्ट करतोय, साधे 1000 रुपये नाही आपल्याकडं. आईला काय नशीब आहे राव आपलं. कमी वेळेमध्ये ना जास्त पैसे कमावण्याची माझ्याकडे काय आयडिया आहे. कोणची? ते काल पिक्चर नाही बघितला का आपण? कोणचा? तो हिरो असा चालतोय बघ. कुबड्या खवीस? अरे ते नाही, मग? ते नाही का चंदनाचे लाकडं इकून श्रीमंत होतो. हा, त्यो कालचा पिक्चर होय. आईला त्यो भारी होता राव, त्याने झटक्यात पैसा कमावला. तसं जर आपण केलं हं. तर किती श्रीमंत होऊ बरं. हा, पण आपल्या गावात चंदाची लाकडं कुठे आहेत? अरे असतील ना कुठंतरी वाड्याला. मग आपण काय दिवसभर वाड्या वाड्याने हिंडत बसायचं का चंदाची लाकडं शोधत? ते आहे म्हणा. हिला काय करावं रे मग आता? हा, माझ्याकडे आयडिया आहे. काय? इकडी. हिला येतो लय भारी आयडिया. कुणाला न कळता आपण सगळं करू शकतो. चल वही पेन घे आणि लगेच कामाला लागू. लगेच लगेच चल 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 चल. ए, श्वास. हाक मार, चल लवकर. वहिनी, वहिनी. मोठ्याने हाक मारायची असते.
अहो भाऊजी तुम्ही दोघी वहिनीतच भेटल्या. हायला बरं झालं ह्याला पटा वाचला आपला. आणि हे काय हे वही पेन घेऊन काय करायला लागलात तुम्ही? लय मोठं काम भेटलंय आम्हाला. सर्वे करतोय आम्ही सर्वे. झाडाचा सर्वे. होय. ते आपलं सरपंच आहे ना सदवांना, हा. ते म्हणले का गावातल्या प्रत्येकाच्या घरी जावा हा. आणि त्यांना विचारा तुमच्या रानातल्या बांधावर कोणती कोणती झाड आहेत. वहिनी तुम्ही सांगा बरं आधी कोणते कोणते झाड आहेत. ते आमच्या वरच्या बांधाला ना 2 नारळाचे झाड आहेत. बरं नारळ, लिहून हा. आणि खालच्या बांधाला लिंबाचे आहेत. घे. ते बी लिहून घे. लिंब, हा. आणि पलीकडं आंब्याचे आहेत. हा ते बी लिहून घे. अजून एवढंच आहेत. अजून असतील ना. नाही हो, एवढंच आहेत की. झाले. हो, तीन बांध झाले, चौथा बांधाव काहीतरी असेल ना. नाही हो, चौथा बांधच नाही. नाही एवढंच आहेत. जाऊ. बर वहिनी तुम्ही सांगा. आता आमचं काय लिंबाचे, परत आंब्याचे, सीताफळाचे, पेरूचे एवढेच झाड आहेत, बाकी नाहीयेत. सीताफळ, पेरू. हा. अजून अजून नाही, एवढेच आहेत आता. अहो आठवणा असेल ना एखादं. नाही हो भाऊजी, नाहीये, एवढंच आहे. त्या वड्याच्या कडाला असेल ना काहीतरी झाड. नाहीये तिकडं काय, तिकडच पेरूचे. हा का? बरं बरं झाला तुमचा सर्वे झाला. चल जाऊ तुम्ही. थँक्यू. हा येऊ का. चल. हा हा. चला मध्ये. हा मग करा की राव तेवढं. हा अरे गावचा पोलीस पाटील आहे मी, शब्दाला मान बी नाही का रे आमच्या काय. हा पाटील राम राम. राम राम. राम 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 बोला. काय म्हणतो तुमच्याकडे. लय मोठी सरकारी योजना आली आपल्या गावात. हा हा स्कीम आहे स्कीम. मला नाही माहिती पण अजून. तुम्हाला नाही सांगितलं, सद्वानाने आम्हाला सांगितलंय का गावातल्या प्रत्येकाकडे जायचं आणि त्यांना विचारायचं तुमच्या वावराच्या बांधावर किती झाड आहेत, कोणती झाड आहेत. हा, असं आहे काय. हा हा असं मग झाड मोजायची स्कीम. सांगा बरं. सांगा सांगा. आमचं काय ते वारला काढला बांधे का हा हा तिकडे आहे ना. तीन लिंबाची झाड आहेत. लिंबाची. हा कडुलिंब आपलं मोठं लय चांगलं. हा समायिका देत. आणि त्याच्या कडेचा बांधे का आमचा ह्या बाजूचा, तिथं आंब्याची झाड जुनी आपली. बरं आंबा. हा 2 चांगली मोठ्यांनी झाड आहेत हा आंब्याची. 2. बाकीची आता किरकोळ नाही सांगत बसत मी, जुडपोय आपली. हा अजून सगळं सांगा, सगळं सांगा. आणि आमचं हा ते आमचा तिसरा बांध नाही का त्यो, काय 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 काय. खाल्ल्या काढल्या बाजूला असं बघ पार. कोणतं झाड आहे तिथं. हा ते नाही का मोठी ताल घातलेली आम्ही. हाय हाय माहिती. हा सांगा सांगा, झाड सांगा. हा 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 ते ना पुरं ये जा करायची बघ त्याच्यावरून. अहो झाड कोणतं आहे. तिथं येड्या बाबळीचं झाड आहे एक. आवला का पाटील आम्हाला येड्या बाबळीचं म्हणजे काय करायचं आम्हाला येड्या बाबळीचं. सांगा सांगा. हा 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 येडी- येड्या बाबळीचं, येडी बाबळ. बाबळ. हा. हा झालं एवढीच झाड आहे अहो, त्याला काय. आठवणा थोडं पाटील अजून असेल ना. अजून काय आता ते खाल्ला कडली पट्टी आहे आणि ते तिकडे वाढेल का सगळी चंदनाची झाड आहेत. चंदन. पण ते आपलं एवढं काय त्याचं. तसं नाही, सगळे झाड आहे ना महत्वाचे येत. हा हा म्हणजे स्कीम मध्ये. नाही मग ते खालच्या पट्टीत तेवढी चंदनाची झाड आहेत, पण ते काय आपण कधी पाहिलीच नाही किती आहेत काय, कोण मोजायला लागले. पण नक्की आहे ना तिथं. किती येतं तरी अंदाज. असते ना 10-12 मोठ्यांनी ती जुनी. 10-12. हा वा 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 वा. मग चांगली झाड आहेत राव, ती चांगली झाड आहेत. हा हा हा, चालते. झालं तुमचं सर्वे. चल सुहास, आपलं काम झालं. आपलं काम झालं. झालं. हा झालं झालं झालं. जाऊ का. हा हा लय काम करायचं आम्हाला. चल चल सुहास, चल चल. चल चल लवकर. गावात सर्वे आला आणि मला माहिती नाही. सरपंचाचीच गाडी घेतो. आपण अख्खा रानभर गिंडलो, कुठं दिसाना चालणार झाड. होय ते बघ. ते बघ चंदनाचे झाड 10-12 आहेत. आईला खरंच की पाटील म्हणलं होतं वड्याच्या शेजारी. एवढले झाड आहेत एवढले. आता आपण मस्त पैकी श्रीमंत व्हा ना. पाटा 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 तोडू आणि लगेच घेऊन जाऊ. काय रे काय करता इथे. हा ते सरपंच न्यायला आलतो. सरपंच न्यायला आलता. मागून सगळं ऐकलंय मी तुम्ही काय काय बोलत होता आणि काय तुमच्या डोक्यात येते. काढ येत वांडाचं तुझं पण काढ. तरी म्हणलं गावात बांधांचा कसला सर्वे चाललाय आणि सरपंच साहेब तर मला काय बोलले नाही. मला न सांगता कुठला सर्वे होईल तो. असलं उद्योग करायला आले होय तुम्ही इथं. नाही आम्ही खरं सरपंच तोडायला आलतो. आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायचा आहे ना, पार्टी करायची. ए तुझ्या जोडीदाराला सांग सगळं कळलंय म्हणावं. त्यांनी ऐकलंय आपण चंदनाचे झाड तोडायला आलोय. हा काय तुम्हाला लाजा वाटतात का. थांबा पोलिस बोलून घेतो सरपंच. नको नको. का आम्हाला जेलमध्ये टाकतील ते. नको. मग एवढी अक्कल आहे तर कशाला असले उद्योग करायचे. आम्हाला ते झटपट श्रीमंत व्हायचं होतं. म्हणलं कोणाला कळायचं नाही काय नाही. हा, म्हणून तो नाही का ते पिक्चर आहे बघा, चंदन विकून
करोडपती होतो. तसला पिक्चर बघून आम्ही हे करा आलतो. अरे टोंडग्या हो, पिक्चर मधला आणि खऱ्यातला फरक तरी कळतो ना तुम्हाला? हा नाही, पण तुम्हाला मार्ग सापडला असं नाही का त्यातनं, आणि तुम्ही चालले तसं करायला. अरे दिसतं तसं नसतं. अरे पोलिसांचा एकदा फेरफटका मागे लागला ना, मग कळेल तुम्हाला काय असते ती. आता कसं आहे, तुमची वय कमी आहेत म्हणून जाऊन देतो तुम्हाला. परत असले उद्योग केले ना, पोलीस बोलून घेईन सरळ. नाही हा, आणि तरणी पोरं आहे तुम्ही का चांगली धडधाकट आहे. रानात कामं करायला जा ना रोजानी, काय नसलं तुम्हाला तर. पंप मारायला जा, खतं टाकायला जा, एखाद्याचं पाठ बीट दंड ओढू लागायला जा, पाणी धरायला जा. ते नाही जमायचं तुम्हाला. असलं पाहिजे ना. अरे झटकन आलेला पैसा असाच पटकन निघून जातो आणि जाता जाता अख्खी पिढी बाद करून जातो. जरा डोक्यात ठेवा तुमच्या. नाही पाटील, चुकलं आमचं. चुकलं आमचं पाटील, आम्हाला माफ करा. पोलिसाला काय सांगू नका, कोणाला बोलू नका. तुम्हाला एकाच अटीवर सोडतोय. काय आता तुम्ही ही सगळं उद्योग केला होता ना, हे कोणाला सांगणार नाही मी. पण त्या बदल्यात तुम्ही गावात यंदाच्या पावसाळ्यात 100 एक तरी झाडं लावायची. हा लावतो. 200 लावू, 200. पण हा. सांगू नका कोणाला. चला पळा. चल चुकलं पाटील. लागले बावटपणा करायला.